नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये BSP मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर या नावाने एक नवीन वैद्यकीय महाविद्यालय MBBS कोर्ससाठीचं 2026 प्रवेश प्रक्रियामध्ये येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. आणि ही आनंदाची बाब तुम्हाला कळवण्यासाठी मी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे. तर BSP मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर या कॉलेजविषयी माहिती आपण जाणून घेण्याला या ठिकाणी सुरुवात करूया. विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॉलेजचं नाव, 1 नंबरचा पॉईंट, BSP मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर. आणि शिवा ट्रस्ट या संस्थेशी अटॅच असलेलं हे कॉलेज आहे. शिवा ट्रस्ट यांचं हे त्या ठिकाणी कॉलेज आहे. बाळासाहेब पवार मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर. ॲड्रेस या ठिकाणी तुम्ही बघू शकता, शिवा ट्रस्ट कॅम्पस, बीड हायवे रोड, निपाणी, भालगाव या ठिकाणी हे कॉलेज आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्स नाशिक या युनिव्हर्सिटीशी त्या ठिकाणी हे कॉलेज अटॅच असणार आहे. ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर डीन कोण आहे, प्रिन्सिपल याविषयी जर सांगायचं झालं तर प्रोफेसर डॉक्टर हिवाळे बुद्धेश्वर हे या कॉलेजचे डीन असणार आहे. आणि डायरेक्टर कोण आहे तर आदरणीय डॉक्टर बाळासाहेब पवार हे या कॉलेजचे डायरेक्टर आहेत. कॉलेजचा कॉन्टॅक्ट या ठिकाणी दिलेला आहे, email ID दिलेली आहे, हॉस्पिटलचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. आणि हे हॉस्पिटल कोणत्या इयरला चालू झालेलं आहे तर 2018 पासून हे हॉस्पिटल त्या ठिकाणी कार्यरत आहे. बेडची संख्या हॉस्पिटलमध्ये 605 एवढी आहे. एमर्जन्सी बेड जर सांगायचं झालं तर 30 बेड हे एमर्जन्सी डिपार्टमेंटसाठी त्या ठिकाणी ठेवलेले आहे. आणि ICUमध्ये 40 बेड त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. आता या कॉलेजला लेटर ऑफ परमिशन आलेलं आहे का, LOP आलेलं आहे का, तर हे कॉलेज अजून देखील प्रोसेसमध्ये आहे. लवकरच या कॉलेजला त्या ठिकाणी परमिशन भेटण्याची शक्यता आहे. स्टेटस ऑफ रिकॉग्निशन प्रोसेसमध्ये आहे. ज्यावेळेस या कॉलेजला रिकॉग्निशन भेटेल, LOP भेटेल, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी कळवलं जाईल. परंतु हाय चान्सेस आहे की 2026 पासून हे कॉलेज त्या ठिकाणी चालू होईल. 150 सीटसाठी यांनी त्या ठिकाणी NMCकडे ॲप्लिकेशन दिलेलं आहे. परंतु ॲक्च्युअल ज्यावेळेस कमिटी या कॉलेजला व्हिजिट दिल्यानंतर तेथील सर्व रेशो बघितल्या जाईल. म्हणजे डॉक्टरची संख्या किती आहे, हॉस्पिटल पेशंट फ्लो कसं आहे, संपूर्ण बाबी त्या ठिकाणी लक्षात घेतल्या जातात. आणि त्याच्यानंतरच या कॉलेजची कॅपॅसिटी NMC मार्फत ठरवल्या जाईल. 150 सीटसाठी जरी अप्लाय केलेलं असेल तरीसुद्धा कमीत कमी 100 सीट या कॉलेजला 100% भेटण्याची शक्यता आहे. होतोपर्यंत 150 सीटसुद्धा भेटण्याची शक्यता आहे. कारण त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्या प्रकारची तयारी या कॉलेजनं त्या ठिकाणी केलेली आहे. आपण या कॉलेजला काही महिन्यापूर्वी त्या ठिकाणी व्हिजिट दिलेली होती. त्याच्यानंतर MBBSसाठी यांनी अप्लाय केलेलं आहे. MD MS किंवा DM MCH यासाठी अजूनही ॲप्लिकेशन दिलेलं नाही आहे. ओके. त्याच्यानंतर इन पेशंट म्हणजे IPD किती आहे तर ॲव्हरेज 102 IPD या हॉस्पिटलमध्ये असते. आणि OPD जी आहे ही ॲव्हरेज 1285 एवढी या ठिकाणी दिलेली आहे. आता डेथ किती झालेली आहे या हॉस्पिटलला तर एकही डेथ झालेली नाही. त्याच्यानंतर ग्रामपंचायत निपाणी संभाजीनगर या ठिकाणी हे कॉलेज आहे. ओके. त्याच्यानंतर या हॉस्पिटलमध्ये बर्थ किती झालेले आहे तर 34 असं यांनी दिलेलं आहे. नंबर ऑफ रूम्स मेन्स हॉस्टेलसाठी विद्यार्थ्यांसाठी किती असेल तर 30 रूम अवेलेबल आहे. आणि 60 विद्यार्थी कॅपॅसिटीचं हे हॉस्टेल असणार आहे. मुलींसाठी देखील त्या ठिकाणी 30 रूम आहे आणि कॅपॅसिटी जी आहे ही 60ची त्या ठिकाणी असणार आहे. ओके. त्याच्यानंतर बाकीची या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे.
या ठिकाणी कॉलेजचा शिक्का आणि डॉक्टर हिवाळे सरांची सिग्नेचर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी ही एक आनंदाची बाब आहे. जेही विद्यार्थ्यांना 2026मध्ये कमी स्कोअर येतोय अशा विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे ज्यांना काठावर स्कोअर त्यांचा आहे, MBBS भेटेल की नाही यामध्ये थोडी शंका आहे. जर हे कॉलेज आलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं MBBSचं स्वप्न पूर्ण होईल आणि कुठंतरी MBBSचा कट ऑफ कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होईल. ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.